नमस्कार. गावाकडच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर कवी मनोहर जाधव यांची एक कविता सादर करणार आहे. ही कविता म्हणजे कवीने संपूर्ण आयुष्य समुद्राच्या काठावर घालवलेलं आहे. त्याच समुद्राच्या वाळूमध्ये तो खेळला, बागडला, लहानाचा मोठा झाला. त्याच समुद्राच्या लाटेसोबत बोलत त्या काठावरच्या काळ्या दगडांसोबत संवाद साधत ज्या कवीने आपल्या कविता रचल्या, तोच कवी गावातून शहरात आला आणि बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा शहरातून गावात जाणं झालं. जेव्हा गावात जाणं झालं तेव्हा कवी पुन्हा एकदा बालपणीच्या आठवणी जाग्या करण्यासाठी त्या समुद्राच्या काठावरती जातो. त्या समुद्राच्या काठावरती गेल्यानंतर कवीला तो समुद्र, तिथली वाळू, तिथले खडक, तिथल्या लाठा सारं काही बालपणात घेऊन जातं आणि तिथे ही कविता कवीला सुचते. कवितेचं शीर्षक आहे माझा समुद्र. माड पोफळी रांगेमधुनी दूर किनारा दिसतो, समुद्र माझा गावाकडचा जुना सहारा असतो. माड पोफळी रांगेमधुनी दूर किनारा दिसतो, समुद्र माझा गावाकडचा जुना सहारा असतो. शुभ्र पांढरी भुरभुर वाळू, खडक चकाके काळा, गर्द केतकी सळसळणारी वारा करतो चाळा. ओल्या वाळू वरती दिसते पदरावरची नक्षी, जणू खेकडे खास आणीती पैठणीतले पक्षी. ओल्या वाळूवरती दिसते पदरावरची नक्षी, जणू खेकडे खास आणीती पैठणीतले पक्षी. समोर तरुणी नवखी होडी सलज्ज गाली हसते. समोर तरुणी नवखी होडी सलज्ज गाली हसते, पाण्यासोबत संसाराचे गाणे बोलत बसते. पश्चिम म्हणजे दिवाकराच्या माझ घराची खोली. पश्चिम म्हणजे दिवाकराच्या माझ घराची खोली, सागर म्हणजे ओटी पडवी, खाडी म्हणजे आळी. दाट तांबडी उन्हे पसरती पाण्यावरती शेला, कुणी मुसाफिर क्षितिजावरती गुलाल उधळून गेला. कधीतरी मी सायंकाळी सागरकाठी जातो. कधीतरी मी सायंकाळी सागरकाठी जातो, भणभण वारा उरी खोलवर आत भरून घेतो. जरा बैसतो वाळूवरती स्वप्ने मांडत बसतो. जरा बैसतो वाळूवरती स्वप्ने मांडत बसतो, अन लाटांच्या गाजेसोबत थोडे भांडत असतो. रोज किनारी जाता जाता अवघी वाळू हवे. रोज किनारी जाता जाता अवघी वाळू हवे, पायाखाली सरके वाळू तसेच निसटून जावे. पायाखाली सरके वाळू तसेच निसटून जावे. धन्यवाद.